students, welcome again. Welcome on Guru Talk Education. ओके, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स पाहिले होते आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सेम काही ऑब्झर्वेशन्स आहेत. इथे पेज नंबर 22 वरचा ऑब्झर्वेशन दिलेला आहे आणि त्याचे काही क्वेश्चन्स आहेत. त्यांचा क्वेश्चन असा आहे की ज्या तुमच्या समोर पिक्चर्स आहेत या पिक्चरला ऑब्झर्वेशन करायचं आणि ह्या कोणत्या लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते सांगायचं आहे. सिंपली आहे. ओके, हे थोडीशी डायग्राम चुकलेली आहे, अशी टीपमधून आहे, इथून ओरिजिन झालेली आहे. सो हे पण रिप्रोडक्शन आहे, हे पण रिप्रोडक्शन आहे, हा पण रिप्रोडक्शन आहे आणि हे पण रिप्रोडक्शन आहे. ओके, सो बघा हे जे आहे याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो आपण, याला सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, कारण इथं मेल आणि फिमेल लागत असतात, गरज पडते त्यांची, समोर शिकणार आहे आपण. ओके, हे पण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आणि हे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, हे ॲनिमल मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे प्लांट मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे प्लांट मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि हे ॲनिमल मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो हे आहे तुमच्या पेज नंबर 22 वर. ओके, त्यानंतर अजून काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे, जसं की यापूर्वी एक क्वेश्चन्स आहे. ओके, बघा त्यानंतर अजून काही क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये कॅन यू टेल मध्ये व्हॉट डू वी मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसीज. मेंटेनन्स ऑफ स्पेसीज कशाला म्हणायचे. ओके, बघा अर्थ आहे, या अर्थवर खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, आणि तुम्हाला जर माहीत असेल तर ऑर्गॅनिझम्सचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे डेथ. म्हणजे जो लिव्हिंग आहे तो 101% कधी ना कधी मरणारच आहे, त्याची डेथ फिक्स आहे. हां, टाइम स्पॅन मागे पुढे असू शकतो, कोणी 20 वर्ष जगतं तर कोणी 100 वर्ष जगतं, बट डेथ इज कंपल्सरी. डेथ होणार म्हणजे होणार. ओके, मग मला सांगा ही जी आपली अर्थ आहे या अर्थवरचे ॲनिमल्स कधी ना कधी मरणारच आहे, ॲनिमल कधी ना कधी मरणारच आहे. ओके, सो ह्या इकोसिस्टीमसाठी एन्व्हायरमेंट काय करते, एन्व्हायरमेंट म्हटल्यापेक्षा एक सुपरनॅचरल पॉवर म्हणू आपण, किंवा इथे असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणूया आपण. ओके, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात, इथं आपण गेल्यानंतर म्हणजे हा ॲनिमल आहे, या ॲनिमलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी इथून जाण्यापूर्वी माझ्या ठिकाणी कुणीतरी असावं जेणेकरून ॲनिमल्स जे आहेत हे मेंटेन राहतील, इकोसिस्टीम जी आहे मेंटेन राहील, फूड चेन जी आहे मेंटेन राहील. ओके, यालाच म्हणतो आपण मेंटेनन्स ऑफ स्पेसेस. मेंटेनन्स ऑफ स्पेसेसचा मिनिंग होतो की इथे आपल्यानंतरही त्याच स्पेसेसचे ॲनिमल सर्वाईव्ह असावेत, जिवंत असावेत, याची जबाबदारी, दॅट इज मेंटेनन्स ऑफ स्पेसेस. बघा जे पण ॲनिमल्स असतील हे आपल्या पिल्लांना जन्म देतात, न्यू ऑफस्प्रिंगला, नवीन बाळाला जन्म देतात. दॅट मीन्स मेंटेनन्स ऑफ स्पेसेस. रिप्रोडक्शन मेंटेनन्स ऑफ स्पेसेससाठीच गरजेचं आहे. ॲनिमल इथे सर्वाईव्ह राहावे यासाठी काय गरजेचं आहे, मेंटेनन्स ऑफ स्पेसेस. ओके, बघा काय क्लिअर झालं तुम्हाला, व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसेस. ओके, नेक्स्ट आहे वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्यूस इट. ओके, याचा अर्थ काय होतो की जे नवीन तयार होणारे ॲनिमल आहेत, म्हणजे मम्मी पप्पाला जे बाळ तयार होणार आहे हे बाळ एक्झॅक्टली सिमिलर आहे का मम्मी आणि पप्पाच्या. म्हणजे एक कुत्र्याचं पिल्लू आहे हे सेम कुत्र्यासारखं आहे का, तर त्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत, जेनेटिकल चेंज, जीनचे चेंज, क्रोमोझोमल चेंज. ओके, सो बघा याचा आन्सर काय आहे, न्यू ऑर्गॅनिझम जेनेटिकली एक्झॅक्टली कॉपी आहेत का, तर हे डिपेंड करते की रिप्रोडक्शन कोणतं झालेलं आहे. ओके, रिप्रोडक्शनच्या 2 मेथड्स आहेत, 2 मेथड्स. ओके, कोणकोणत्या, तर एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि इथं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आता दोघांमधला डिफरन्स जो आहे तो आपल्याला ब्रीफमध्ये बघायचा आहे. ओके, त्यापूर्वी सांगतोय काय विचारलंय की सिमिलर आहे का, हे डिपेंड करते या आपल्या स्लाइडवर. बघा यामध्ये हा ए प्लांट म्हणू आपण, हा बी प्लांट म्हणू, ए पासून बी तयार झालाय, बरोबर आहे. यामध्ये कोणत्याही दुसऱ्या पॅरेंटची गरज पडली नाही. म्हणजे आपण जर पाहिलं एक रोज प्लांट आहे, ओके, गुलाबाचं झाड आहे, आपण त्या गुलाबाच्या झाडाची एक ब्रांच, फांदी कट केली आणि दुसरीकडे नेऊन जर लावली तर ऑब्झर्वेशन मध्ये बघा
या रोजचा कलर जर पिंक असेल तर याला येणाऱ्या रोजचा कलर पण पिंक आहे. याचे काटे सेम असतील, याचे लीव्ज सेम असतील, याचे स्टेमचा शेप कलर सारखा असेल सेम, म्हणजे या दोघांमध्ये काय सिमिलरिटी असेल. कारण या एकट्यानेच या बाळाला जन्म दिला, त्यामध्ये जेनेटिक मिक्स काहीच नाहीये. ए पासून बी बनला विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट. आई वडिलांशिवाय बाळ तयार झालं, असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो आपला क्वेश्चन काय म्हणतोय, क्वेश्चनचा मिनिंग होता की जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर आहेत का बाळ, तर कोणामध्ये असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. जर एका पॅरेंटने युनिपॅरेंट अगर बच्चे को पैदा करेगा तर त्यामध्ये बाळ जे आहे हे एक्झॅक्टली कॉपी असते कोणाची, आई वडिलांची, म्हणजे ज्याने जन्माला दिलं त्याची. ओके, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तसं नसतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, बाळ हे आई आणि बाबा या दोघांपासून बनलेलं आहे. हाफ सेल आईची आणि हाफ सेल बाबाची, ज्याला हॅप्लॉइड सेल म्हणतो आपण, या दोघांचं फ्युजन होतं, त्यापासून तयार होतं झायगोट पासून तयार होत असतं बाळ. तर यामध्ये बाळ जे आहे हे एक्झॅक्टली आईसारखं पण नाही आणि एक्झॅक्टली बाबांसारखं पण नाही. ठीक आहे. ओके, सो आपला क्वेश्चन काय विचारत होता, जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर आहे का, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हो आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नाही. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल मध्ये जे बाळ तयार होतं हे बाळ एक्झॅक्टली कॉपी नसतं. ओके, त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतात. आईकडले काही कॅरेक्टर आहेत, वडिलांकडले काही कॅरेक्टर आहेत, दोघांचं फ्युजन होऊन ते बाळ तयार झालेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपला, 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, बघा 3rd नंबरचा क्वेश्चन, हु डिटरमाइन वेदर द टू ऑर्गॅनिझम ऑफ अ स्पेसिस विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. ओके, काय म्हणतं, कोण ठरवतं ऑर्गॅनिझम ऑफ अ स्पेसिस विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. बघा, तुम्ही आणि मी आपण एकाच स्पेसिसचे आहेत. मी पण ह्युमन आहे, तुम्ही पण ह्युमन आहे. जगात जेवढे डॉग असतील ते सगळे सेम स्पेसिसचे आहेत. जगात जेवढे हॉर्स आहेत ते सगळे सेम स्पेसिसचे आहेत. बट दे हॅव सम डिफरंट मायनर डिफरन्स. ओके, तर तो काय डिफरन्स आहे, तर तो जेनेटिकल डिफरन्स आहे. जीन, त्याचे DNA आणि आपले DNA वेगळे आहेत. म्हणजे माझे आणि तुमचे DNA वेगळे आहेत, त्यामुळे माझी हाईट तुमची हाईट वेगळी आहे, माझा स्किन कलर तुमचा स्किन कलर वेगळा आहे, माझे आईज तुमचे आईज वेगळे आहेत. ओके, सो कशामुळे, कोण ठरवतं, तर क्रोमोझोम्स ठरवतात, जीन ठरवतात, DNA ठरवतात आपल्यामध्ये काय डिफरन्स असायला पाहिजे तो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन सेल डिव्हिजन. ओके, सेल डिव्हिजन म्हणजे एका सेलच्या 2 सेल किंवा 4 सेल होणे अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. बघा, ही आहे सेल, या सेल पासून 2 वेगवेगळ्या सेल तयार होणे, दॅट इज सेल डिव्हिजन. आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे बाळ तयार होणे. ओके, आई आणि वडिलांपासून फ्युजन होऊन जे बाळ तयार झालं ते पण न्यू ऑर्गॅनिझमच आहे. आणि बऱ्याच वेळा बघा इथे पण दिलेलं आहे. ओके, हे पण न्यू ऑर्गॅनिझम तयार झाला, हा पण न्यू ऑर्गॅनिझम तयार झाला, आणि हा पण न्यू ऑर्गॅनिझम तयार झाला, आणि हा पण न्यू ऑर्गॅनिझम तयार झाला. ओके, पण याला सेल डिव्हिजन म्हणू शकतो, कारण एका सेलनं डिवाइड करून न्यू ऑर्गॅनिझम बनवले. आणि दुसरं बघा, लोअर ॲनिमल जे असतील युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एका पेशीपासून बनलेल्या ॲनिमलमध्ये सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम एकच म्हणायला काही हरकत नाही, हे सिमिलर आहे, सेमच आहे. पण हायर ॲनिमलमध्ये, आता मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलं होतं की जखम झाल्यानंतर तिथे नवीन सेल्स तयार होतात, तर ते सेल डिव्हिजन आहे, तिथे न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म नाही झाला. किंवा असं नाही झालं सायकल चालवता पडलो, हाताला जखम झाली आणि इथे सेल डिव्हिजन झाल्यामुळे इथे एक नवीन बाळ तयार झालं, इथून बोलायला, या पद्धतीचं नाही होणार आहे. ओके, का नाही, कारण सेल डिव्हिजन हायर ॲनिमलमध्ये सेल डिव्हिजन म्हणूनच काम करतात, रिप्लेस करण्याचं काम करतात, नवीन सेल तयार करण्याचं काम करतात. बट लोअर ॲनिमलमध्ये सेल डिव्हिजन म्हणजेच न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन असतं. ओके, सो हा डिफरन्स आहे कोणामध्ये, सेल डिव्हिजन आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. लोअर म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सेल डिव्हिजन आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम एकच, हायर ॲनिमलमध्ये सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम हे वेगवेगळे. दोघांमध्ये संबंध, रिलेशनशिप काय आहे, लोअर ऑर्गॅनिझममध्ये सेम आहे अँड हायर ऑर्गॅनिझममध्ये डिफरन्स आहे. ओके, सो हा आजचा टॉपिक आहे. आता नेक्स्ट काय बघा, आपण पाहतोय रिप्रोडक्शन. काय पाहतोय, रिप्रोडक्शन. ओके, सो रिप्रोडक्शन म्हणजे काय, याला आपण ब्रीफमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहे, बट शॉर्टमध्ये सांगतो. गिव्हिंग बर्थ कशाला म्हणतात, रिप्रोडक्शन,
गिविंग बर्थ ओके टू न्यू इंडिव्हिज्युअल ॲज देअर पॅरेंट्स. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके सो रिप्रोडक्शन जे आहे मोस्टली 2 मेथडमध्ये असते. 2 मेथड्स 2 मोड्स ऑफ येस मेथड्स म्हणू आपण मेथड्स. ओके एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके आता दोघांमधला काय डिफरन्स आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. स्टार्ट करूया आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पासून. ओके आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या या फ्री ट्युटोरियल्सचा सर्वांना फायदा. किंवा खेड्याकडे आहेत ट्युशन्स वगैरे लावू शकत नाहीत अशा मुलांना हा व्हिडिओ 100% पाठवा जेणेकरून त्यांना आपल्या फ्री चॅनलचा फायदा होईल. ओके तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सबस्क्राईब करायला